प्रिय मित्रांनो, 1903 साली एका आयरिश कुटुंबामध्ये एक बालिका जन्माला आली आणि त्या पवित्र कुटुंबामध्ये आई वडील दोन्हीही धार्मिक आध्यात्मिक देवळात जाणारे आणि प्रार्थना करणारे अशी माणसं आणि त्यांची 4 मुलं होतीच. परंतु ही मुलगी जन्माला आली आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ती मुलगी अगदी पहिल्या वर्षापासूनच जणू काही आध्यात्मिक अशी दिसत होती. म्हणजे वयाच्या 2ऱ्या वर्षी जेव्हा ती वडिलांबरोबर देवळात जायची तेव्हा तिने सांगितलं की मी पवित्र परमेश्वराला पाहिलं आहे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, ज्या वेळा ती देवळात जायची ती अगदी शांत भक्तीने आदराने तिथे बसायची, तासनतास कोणताही शब्द न उच्चारता. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, ती परमेश्वराशी एवढी एकरूप झालेली होती कारण तिला ज्या देवाने जणू काही आध्यात्मिक दर्शन दिलेलं होतं त्यामुळे ती त्या देवासाठी उत्सुक होती. माझ्या प्रिय मित्रांनो, त्या वयाच्या 2ऱ्या वर्षी जणू काही तिला वाटत होतं प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावलेला आहे. आणि म्हणून ती देवळात जाताना देखील खुर्साच्या वाटेची भक्ती करायची. आणि विशेषतः जेव्हा 11वं स्थान येत असेल तेव्हा ती रडायची आणि त्या लोकांनी असं येशूचं का केलं हा प्रश्न ती विचारायची. माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभूवर तिचं प्रेम होतं आणि म्हणून ती त्या देवाला पाहण्यासाठी अनेकदा ती जायची. प्रिय मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट अशी की तिची आई मरण पावली आणि त्याच वेळेला ती मरण पावली ती केवळ तिला टीबी झाला होता म्हणून. आणि त्याच्या कुटुंबामध्ये जणू काही हा टीबी घुसला आणि ह्या छोट्या मुलीला, तिचं नाव होतं इलेन ऑर्गन ना, इलेन ऑर्गनला सुद्धा टीबी झाला. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच वेळेला आई वारल्यामुळे आणि वडील मिलिटरीत असल्या कारणाने त्या मुलांचा सांभाळ करणे फार कठीण होतं. म्हणून त्याने आपली 2 मुलं ख्रिश्चन ब्रदरांच्या संस्थेत ठेवली आणि ज्या 2 मुली होत्या त्या सिस्टरांच्या कॉन्व्हेंटमध्ये ठेवल्या, गुड शेफर्ड सिस्टर्स. आणि त्या सिस्टरनी त्यांची काळजी घेतली. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की जेव्हा सिस्टर्स तिला चॅपलमध्ये नेत असे तेव्हा ती चॅपलमध्ये बसण्यासाठी फार उत्सुक होती. आणि जेव्हा पहिल्या वेळेला नेलं तेव्हा ती तिथे ज्या प्रकारे बसली, जिने त्या प्रकारे प्रार्थना केली ते सिस्टरांना आश्चर्य वाटलं. ती सगळ्या सिस्टरांना मदर बोलत असे कारण ती आपल्या आईसारखी आहे म्हणून. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच वेळेला तिला जाणवलं की मी ह्या चॅपलमध्ये नेहमी जावं, रोज जावं. आणि तिला अशी आवड होती की लोक देवळात जातात, कम्युनियन घेतात आणि मला कम्युनियन का मिळत नाही. म्हणून ती सिस्टरला सांगायची तुम्ही माझं चुंबन घ्या म्हणजे तुमचं तोंड माझ्या या गालाला लागल्यानंतर मला आपोआप कम्युनियन मिळालं आहे असं होईल. म्हणजे त्या दृष्टीने सुद्धा ती कसं विचार करायची. आणि तिने त्यानंतर पूर्ण आग्रहाने पुन्हा आग्रह केल्यामुळे की मला कम्युनियन पाहिजे. आणि त्यावेळेला आश्चर्याची गोष्ट अशी की वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षी तिला कम्युनियन देण्यात आलं. कारण त्यावेळेला पोप पायस 10वे होते आणि पोप पायस 10वे ह्यांना बदल करायचा होता कारण फक्त 12व्या वर्षीच मुलाला कम्युनियन दिलं जात होतं आणि तो त्या आता 7 किंवा 8 वर्षामध्ये आपण द्यायला हरकत नाही हे बिशपांना वाटत होतं. परंतु त्यांना एखादं उदाहरण पाहिजे होतं आणि हे इलेनचं उदाहरण त्यांना मिळाल्यामुळे त्याने ती तारीख बदलली, वय बदललं.
परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, इलेनचे सुद्धा 7 वय नव्हतं तरी देखील तिला कम्युनियन देण्यात आलं आणि त्यानंतर ही रोज कम्युनियनसाठी इतकी उत्सुक असे, कारण त्यावेळेला सुद्धा ती देवळात जाऊ शकत नव्हती, म्हणून सिस्टर आणून तिला कम्युनियन देत असत. हो माझ्या प्रिय बंधू भगिनो, परमेश्वराची अत्यंत लाडकी होतीच, परंतु त्या कम्युनियन मध्ये आणि पवित्र साक्रामेंट जेव्हा पहिलं शुक्रवार यायचा, महिन्याचा पहिला शुक्रवार, त्यावेळेला ती जाऊन त्या साक्रामेंटाच्या पेटी समोर ती बसायची आणि एवढी प्रार्थना करायची तन्मयतेने. ते पाहून लोकांनाही आश्चर्य वाटायचं आणि त्याने देखील तिच्या भक्तीचा खूप गौरव केला. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानुसार आपल्याला जाणवतं की पवित्र साक्रामेंटामध्ये ख्रिस्त जो जिवंत आहे, हजर आहे, त्याच्यावर ह्या इलेनचं किती प्रेम होतं आणि तिलाही वाटत होतं तो येशू माझ्यासाठी मरण पावलेला आहे, म्हणून ती आपलं सारं जीवन त्या प्रभूला देण्यास प्रयत्न करत होती. अशी ही संत इलेन ऑर्गन बाळ, एक बालिका संत झालेली आहे आणि आज ख्रिस्त सभा तिचा गौरव करीत आहे. पवित्र साक्रामेंटावर कसं प्रेम करावं ते आज आपल्याला शिकवत आहे.